विनायक कांबळेचं नाव घेऊ आपण, ईश्वराचे प्रिय माणसाचं नाव घेऊ आपण. मी जे काही बोललो ते तुमच्या सगळ्यांच्या बोलायचं बोललो, माझंही बोलायचं बोललो, आंबेडकरी चळवळीचंही बोललो नाही, आंबेडकर जाण्याचं बोललो. माझी तुम्हाला विनंती आहे की आपला हा पेपर नागपूर शहरामध्ये लोक परवाच्या दिवशी कामकर्ते लोक आले ते म्हणत 19 लाख लोक आपण नागपूर शहरात राहतात, म्हणजे आपला आमदार खासदार कसं निवडून येत नाही. मी सर लिहिलं आणि सारा ऐकतो, हे सारा ऐकतो. आमचा पुढचं पंचायत झालं 5,000च्या वर. असं उभे राहा ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज नागपूरच्या या विधान परिसरामध्ये मोठ्या संख्येने लोकांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे. आपल्यासोबत थेट प्रकाश गजबीचा जुळले आहे. सर आपला परिचय सर. मी प्रकाश गजबी आहे, विधान परिषदेचा माजी आमदार. आणि यांना अभिवादन करण्यासाठी संविधान परिसरामध्ये आले. काय म्हणजे सांगा जनतेला, काय त्यांचं मार्गदर्शन करतो? एक फार मोठं संकट माझ्या जीवनामध्ये आलं होतं, त्याच्यामुळे आज मी रॅली काढू शकलो नाही. शहरात सर्वात मोठी रॅली जर कुठे होत असेल तर आमचे हिलटॉप ते दीक्षाभूमी फार मोठी रॅली राहत होती. एवढी मोठी रॅली 5 किलोमीटरची कुठे राहत नव्हती. आज मी ते रॅली काढू शकलो नाही. तर आज बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस आज आहे. संपूर्ण शहरातच नाही तर गल्ली ते दिल्लीपर्यंत आपण जर बघितलं, बाबासाहेब आंबेडकर ज्या दिवशी जन्मले त्या दिवशी पासून सर्व दलितांचे ते तर सर्व लोकांचे चांगले दिवस त्या ठिकाणी आले. आणि मग खरा एक सत्याचा विजय त्या ठिकाणी आता होणार होता. कारण त्या अगोदर जेवढे अन्याय बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व या समाजावरती होतं, बाबासाहेब आंबेडकरांना ती संधी मिळाली आणि त्यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वांना अधिकार, मग मतदानाचा अधिकार असो, फ्रीडम असो, त्या ठिकाणी इक्वॅलिटी असो, सर्व माणसं एक आहे. आणि त्यामुळे असं वाटते की आपण काम करत असताना मी या देशामध्ये फ्री राहतो. आझादी आम्हाला मिळाली आहे ती बाबासाहेब आंबेडकरांच्या या संवैधानिक अधिकारामुळे, दिलेल्या संविधानामुळे मिळालेली आहे. आमच्या पायात चप्पल नव्हती अशी परिस्थिती होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याकरता बापाचाही बाप आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्याकरता आम्ही या ठिकाणी काम करतो आहे, त्यांचे शिपाई म्हणून काम करतो आहे. मी 25 वर्ष त्या ठिकाणी नगरसेवक या महापालिकेमध्ये होतो. आता या ठिकाणी या रिझर्व्ह बँकेचं नाव पहिला ठराव प्रकाश गजबी यांनी ठेवला आणि या ठिकाणी संविधान चौक म्हणून प्रकाश गजबीमुळे झालेला आहे. आणि दुसरं असं हे नागपूरचं विमानतळ, त्याचं नाव सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही पहिली मागणी जर कोणी केली असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचे एका सच्चा शिपाई प्रकाश गजबी यांनी केली. 70 वर्षानंतर बाबासाहेबांचं तैलचित्र नव्हतं मंत्रालयाच्या छातीवर, तर मंत्रालयात जसं मी आमदार झाल्याबरोबर त्या ठिकाणी पहिलं बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र लावलं, भारतीय संविधानाची प्रास्ताविका लावली. या ठिकाणी पहिलं महाराष्ट्रामध्ये आंबेडकर चेअर सुद्धा त्या ठिकाणी आपण सुरू केली नागपूर विद्यापीठामध्ये. मी 30 ते 35 वर्ष विद्यापीठावर सिनेट होतो आणि या शहराचा विरोधी पक्षनेता होतो. आणि आज म्हणून मला असं सांगायचं आहे
की माझी समाजाची माणसं ते कुठलंही काम महत्वाचं असो परंतु त्याला बाजूला सोडून आज माझ्या बापाची जयंती आहे. म्हणून या महाराष्ट्रातच नव्हे तर देशातच नव्हे तर संपूर्ण अमेरिका असो, US असो, कुठलाही चायना असो, थायलंड असो, हे संपूर्ण देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी जी जयंती आहे ते साजरी करतात. याच्यापेक्षा मोठा थोर नेता होऊच शकत नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही नतमस्तक होतो. आणि आज हे भारतीय संविधान आहे बदलायला नको अशी सर्व बौद्ध बांधवांची इच्छा आहे. कारण आम्हाला बौद्ध धम्म त्यांनी दिला आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमच्या हृदयात आहेत. ते जोपर्यंत संविधान आहे आमच्या हृदयामधलं संविधान कोणी काढू शकत नाही. बाबासाहेब सुद्धा आमच्या मनामधून काढू शकत नाही. म्हणून माझ्या जनतेला हे सांगायचं आहे की भारतीय संविधान आपला आत्मा आहे. तो आपण जिवंत ठेवण्याकरता जे आपल्यावर अडचणी आल्या असेल तरी आपण रस्त्यावरतीच राहायला पाहिजे अशी मी विनंती त्या ठिकाणी जनतेला करतो. आणि ही त्यांची जयंती साजरी करत असताना आम्ही झिरो होतो आणि आम्ही जर हिरो कोणामुळे झालो असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांमुळेच झालो. आम्ही त्यांना विसरू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. मी त्यांना ग्रेट सल्यूट करतो, जय भीम करतो आणि आज विजय असो, विजय असो, विजय असो. एकच साहेब, एकच साहेब, एकच साहेब. एक 17 वर्षाचा एक इतिहास आहे की बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी मानवंदना करण्याकरता मराठवाडा विद्यापीठाला त्या ठिकाणी नामकरण करून दाखवलं जनतेने. आणि त्या ठिकाणी शरद पवार साहेब त्या मुख्यमंत्री असताना ती घोषणा झाली आणि समाज कल्याण मंत्री त्या ठिकाणी रामदास आठवले होते. बाकी सगळे आम्ही त्या आंदोलनात सुद्धा आम्ही काम केलं. आता हिंदू मिल एका वर्षात त्या ठिकाणी पूर्ण होईल असं वाटते. त्या हिंदू मिलसाठी आपण काम करत राहिलो आणि निश्चितच आम्हाला जे पाठबळ आहे ते बाबासाहेबांच्या विचाराचं आहे. मी पुन्हा एकदा त्यांना आज सर्व बांधवांना शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या. धन्यवाद. जय भीम. जुळले होते आणि त्यांनी सुंदर मार्गदर्शन केलं. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज नागपूरच्या विधान परिषदांनी डॉक्टर मान्यवर करून समजला आणि आमच्याकडून त्यांना त्या ठिकाणी जय भीम. जय भीम. जय भीम.